सबंध भारतामध्ये एकमेवात द्वितीय असणार मोहिनी राजाचं मंदिर की जे कुठेही बघायला मिळणार नाही असं सुंदर देवस्थान, सबंध दगडी बांधकाम, हेमाडपंथी, अत्यंत पुरातन असं. आणि या मोहिनी राजाच्या प्रांगणामध्ये कीर्तन सेवा करण्याचं भाग्य लाभणं ही फार मोठी गोष्ट आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की या ठिकाणी उभं राहण्याची संधी त्यांनीच मला दिली. अहो, आम्हाला वाटतं आम्ही कीर्तनाला आलो, तुम्हाला वाटतं आम्ही ऐकायला आलो, श्रवणाला आलो. अहो, पण तुम्हाला इथं आणलं कोणी? तुमच्या पायात बळ दिलं कोणी? 2 तास इथे बसण्यासाठी जे लागणारं जे बळ आहे, शारीरिक मानसिक, ते तुम्हाला कोणी दिलं? आम्हाला वाटतं की आम्ही कीर्तन केलं, आम्ही कीर्तन ऐकलं. तर अशा या भगवंताचा अवतार श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे अनेक अवतार भगवान विष्णूंनी घेतले. आपण कालपर्यंत भागवत कथा श्रवण केली आहे. मी त्याबद्दल काय बोलू. अशा भागवतामध्ये आपण वर्णन ऐकलेलं आहे की भगवंतानं समुद्र मंथनाची कथा जेव्हा आपण ऐकलीत, त्यामधून जे अमृत कलश धन्वंतरींच्या हातामध्ये होतं आणि ते घेण्यासाठी जेव्हा दानवांची गडबड सुरू झाली, तेव्हा भगवंतानं मोहिनी अवतार घेतला. तर अशा भगवंताच्या अवतारासमोर या प्रांगणामध्ये की जे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं असं नेवास आहे. अहो, याच ठिकाणी आमच्या सकल संतांमध्ये आईच्या जागेवर ठेवावं असे आमचे माऊली. याच नेवासामध्ये आपल्याकडे पैसखांब मंदिर आहे की ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत अशा ग्रंथाची निर्मिती झाली. अशा ठिकाणी यायला मिळणं हे खरंच खूप भाग्याचं आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना या गादीवर उभं राहून एकदा नमस्कार करते. आपण सगळेच वयानं, ज्ञानानं, अनुभवानं माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. आपल्या सगळ्यांना नमस्कार.